नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतो आहे जनरल सायन्स इयत्ता 8वी प्रकरण क्रमांक 5 इनसाइड ॲटम. त्याचा पाहतो आहे एक्सरसाइज. तर पहा, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न असणार आहेत. ठीक, पण सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, आन्सर द फॉलोइंग. ए क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स इन द ॲटॉमिक मॉडेल ऑफ थॉम्सन अँड रुदरफोर्ड. तर थॉम्सन थेरी आणि रुदरफोर्ड थेरी दोघांमध्ये काय फरक आहे. तर पहा, अकॉर्डिंग टू द थॉम्सन, इलेक्ट्रॉन इज एम्बेडेड इन पॉझिटिव्हली चार्ज सॉलिड मटेरियल विच इज स्पेरिकल इन शेप. आणि रुदरफोर्डच्या मते ॲटम हा न्यूक्लियस आणि त्याच्या अवतीभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन यांच्यापासून बनलेला आहे. ठीक आहे. थॉम्सन यांचं स्टेटमेंट आहे की इलेक्ट्रॉन्स आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन ॲन ॲटम. ॲटममध्ये सर्वदूर एकसारख्या प्रमाणात ते पसरलेले आहेत. पण रुदरफोर्ड यांचं म्हणणं होतं की इलेक्ट्रॉन हे सेंट्रल सॉलिड मटेरियलच्या अवतीभोवती रिव्हॉल्व करतात, म्हणजेच न्यूक्लियसच्या अवतीभोवती. थॉम्सनने ॲटॉमिक न्यूक्लियसबद्दल काहीच सांगितलं नव्हतं, पण रुदरफोर्डने ॲटॉमिक न्यूक्लियस काय असतं ते एक्सप्लेन केलं होतं. थॉम्सन थेरीमध्ये डज नॉट गिव्ह एनी आयडिया अबाउट कॉन्स्टिट्युएंट ऑफ द न्यूक्लियस. रुदरफोर्डने न्यूक्लियस प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं बनलेलं असतं हे सांगून दिलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, एलिमेंटची व्हॅलेन्सी म्हणजे काय. रिलेशनशिप बिटवीन नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड व्हॅलेन्सी हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. मग आता व्हॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट काय आहे. तर बघा, इट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ अन ॲटम ऑफ द एलिमेंट युजेस टू कंबाईन विथ ॲटम ऑफ अदर एलिमेंट्स. सोप्या भाषेत म्हटलं तर इट इज कंबायनिंग कपॅसिटी ऑफ अन ॲटम ऑफ द एलिमेंट. ठीक. व्हॅलेन्सी ऑफ अन ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, है ना. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे काय होतं, किती इलेक्ट्रॉन दिले जाणार आहे किंवा किती इलेक्ट्रॉन घेतले जाणार आहे हे आपल्याला कळतं, कारण त्याला नोबल गॅस कॉन्फिगरेशन अटेन करायचं असतं. चला, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय. इट इज डिफाईन्ड ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ अन ॲटम. आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे यावरून एलिमेंटची व्हॅलेन्सी ठरते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये आहे सर्वचे सर्व काही रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. ठीक आहे. अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. ठीक आहे. तुमच्यासमोर हे बघा, पहिलं चित्र मी दाखवतो आहे सोडियमचं आहे. तर पहा, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 2, 8, 1. ठीक आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 1. मग आउटर मोस्टमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, है ना. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एकच आहे. मग 1 इलेक्ट्रॉन तो देऊ शकतो, म्हणून त्याची व्हॅलेन्सी आहे 1. ठीक आहे. आणि दुसरं उदाहरण आहे निऑनचं. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर 10 आहे, है ना. आणि त्याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 8 आहे. पण पहा ना, त्याचं अष्टक पूर्ण आहे. आता तो इलेक्ट्रॉन देणारही नाही, घेणारही नाही, म्हणून त्याची व्हॅलेन्सी या ठिकाणी येईल 0. ठीक. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. मग इट कॅन बी सीन दॅट व्हॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट इज रिलेटेड टू नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इनसाइड द ॲटम. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर अवलंबून आहे. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आणि 12 कसा येतो हे स्पष्ट करा. ठीक आहे. तर मग ॲटॉमिक मास नंबर काय असतो. सम ऑफ टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज म्हणजे ॲटॉमिक मास नंबर असतं. ठीक आहे. आणि ॲटॉमिक मास नंबर कॅपिटल ए या अक्षराने डिनोट करतात. ठीक आहे. मग आता कार्बनचं उदाहरण पाहूया. कार्बनमध्ये
प्रोटॉनची संख्या आहे 6, न्यूट्रॉनची संख्या आहे 6 आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉनसुद्धा आहेत 6 है ना. मग अकॉर्डिंग टू डेफिनेशन, ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन आहे बघा, नंबर ऑफ प्रोटॉन ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ॲटॉमिक नंबर. मग कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आला? 6. ठीक आहे. आणि मास नंबर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन म्हणजेच 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन, 6 + 6 म्हणजे त्याचा ॲटॉमिक मास आला 12. अशा प्रकारे आपल्याला उत्तर सांगता येईल. जाऊया पुढील प्रश्नाकडे. व्हॉट इज मीन बाय सब ॲटॉमिक पार्टिकल? आणि 3 सब ॲटॉमिक पार्टिकल जे आहेत तर त्यांची ब्रीफ द्या इलेक्ट्रिकल चार्जेस, मास आणि लोकेशनबद्दल. तर पहा, सब ॲटॉमिक पार्टिकल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ मॅटर. दॅट मीन्स ऑल द मॅटर आर मेड अप ऑफ these फंडामेंटल पार्टिकल्स. ठीक आहे. अकॉर्डिंग टू मॉडर्न ॲटॉमिक थेरी, ॲटमचे फंडामेंटल पार्टिकल आहे न्यूक्लियस, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. ठीक. डिफरन्स बिटवीन सब ॲटॉमिक पार्टिकल आर ॲज फॉलोज. तुमच्या स्क्रीनवर इलेक्ट्रॉनची माहिती दिलेली आहे की आउटसाईड दी न्यूक्लियस असतो, त्याच्यावरचा चार्ज दिलेला आहे, रिलेटिव्ह मास दिला आहे आणि तो कुठं रिव्हॉल्व करतो ते सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहून घ्याल. त्याचप्रमाणे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं सुद्धा तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर एक लाईक करा प्लीज. जाऊया पुढील प्रश्नाकडे. गिव्ह सायंटिफिक रिझन. पहिला क्वेश्चन, ऑल द मास ऑफ एन ॲटम इज कन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. कारण न्यूक्लियस प्रेझेंट ॲट सेंटर ऑफ एन ॲटम कंटेन 2 सब ॲटॉमिक पार्टिकल, दॅट इज प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. बरोबर आहे. द मास ऑफ न्यूक्लियस इज सम ऑफ मास ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन लोकेटेड ॲट सेंटर ऑफ एन ॲटम. ठीक आहे. आणि दॅट्स वाय मास ऑफ एन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. सोपं आहे. पुढचा प्रश्न, ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. बघा, कारण की ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल बिकॉज ऑफ एन in an atom electron and proton carry charges and each atom has equal number of proton and electron. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणून ते न्यूट्रल असतात. ठीक आहे. ॲटॉमिक मास नंबर इज अ होल नंबर. ॲटॉमिक मास कधीही पूर्ण संख्या असते. लक्षात घ्या, ॲटॉमिक मास नंबर इज होल नंबर बिकॉज सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन ॲन ॲटम. ठीक आहे. ॲटॉमिक मासची व्याख्या, सिन्स नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन ॲन ॲटम कॅन नेव्हर बी इन फ्रॅक्शन ऑर डेसिमल. पॉईंटमध्ये येऊ शकत नाही, म्हणून मास नंबर ऑलवेज फाउंड टू बी होल नंबर. सोपं आहे. पुढचा प्रश्न, ॲटम आर स्टेबल दो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आर रिव्हॉल्व विदिन इट. त्याचं उत्तर आहे, ॲटम आर स्टेबल though negatively charged electron are revolving within it because each atom contain equal number of proton and electron. है ना. So charge on negatively charged electron are balanced by charge on positively charged proton. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल आणि स्टेबल. इझी आहे. चला, पुढचा प्रश्न सोपा आहे. डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. पहिला कन्सेप्ट आहे ॲटम. अणू म्हणजे काय? तर बघा, ॲन ॲटम इज डिफाईन्ड ॲज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ मॅटर. करेक्ट आहे. ॲटम्स आर द स्मॉलेस्ट थिंग्स इन द युनिवर्स अँड कुड नॉट बी डिव्हायडेड. ॲटम डिव्हाइड होऊ शकत नाही, एवढं सांगता येईल. सेकंड आहे आयसोटोप्स. Isotopes are atom that have same atomic number but different mass number. सिंपल व्याख्या आहे.
आयसोटोप हॅव सम नंबर ऑफ प्रोटॉन, सेम नंबर ऑफ प्रोटॉन बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन. ही सोप्या भाषेतली व्याख्या. पुढचा ॲटॉमिक नंबर आपण अगोदर डिस्कस केलेलंच आहे. द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस, याला म्हणूया आपण ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक मास नंबर काय? ॲटॉमिक मास नंबर is the sum of total number of proton and neutron present in the nucleus. ठीक आहे, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जी बेरीज आहे त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक मास नंबर. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर ए. पुढचा प्रश्न, मॉडरेटर ऑफ अ न्यूक्लिअर रिॲक्टर. तर पहा, मॉडरेटर ऑफ न्यूक्लिअर रिॲक्टर इज अ सबस्टन्स दॅट स्लो डाऊन द स्पीड ऑफ न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचा स्पीड कमी करण्यासाठी मॉडरेटर वापरतात. इन ट्रॅडिशनल न्यूक्लिअर रिॲक्टर द मॉडरेटर इज द सेम थिंग ॲज अ कूलंट लाईक वॉटर. ठीक. पुढचा प्रश्न आहे, आकृत्या काढा. सोपा क्वेश्चन आहे. रुदरफोर्डचा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे आणि हे स्कॅटर्ड झालेले अल्फा पार्टिकल्स. त्यानंतर जे थॉम्सन यांचं प्लम पुडिंग मॉडेल. त्यानंतर मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ॲटॉमिक नंबर आहे 12, म्हणून पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आणि शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अर्गॉन. ॲटॉमिक नंबर 18 आहे, म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, 8 आणि 2 10, राहिले 8, म्हणून शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आर द टाईप ऑफ डॅश डॅश इन ॲन ॲटम. तर पहा, हे तिघंही सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. ठीक आहे. ॲन इलेक्ट्रॉन कॅरीज अ निगेटिव्ह चार्ज. सिम्पल आहे. द इलेक्ट्रॉन शेल डॅश डॅश इज नियरेस्ट टू द न्यूक्लियस. तर सर्वात जवळ असते के शेल. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मॅग्नेशियमचं 282 आहे, तर व्हॅलेन्स शेल मॅग्नेशियमची कोणती आहे? 3 नंबरची, ज्याला आपण म्हणतो यम शेल. चला, हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 आहे मॉलिक्युलर फॉर्म्युलानुसार, म्हणून आयनची काय असेल? जर त्याचा फॉर्म्युला Fe2O3 आहे, तर क्रॉस मल्टिप्लिकेशनचा रूल वापरला तर त्याची व्हॅलेन्सी येते 3. पुढचा क्वेश्चन, मॅच द पेअर. जोड्या लावा. तर पहा, प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज असतो, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहे आणि न्यूट्रॉन हा चार्जलेस आहे. बरोबर, न्यूट्रल आहे. त्यानंतर डिड्यूस फ्रॉम द डाटम प्रोव्हाइडेड. न्यूट्रॉन नंबर काढायचा आहे. सोडियमचं मास आहे 23, ॲटॉमिक नंबर आहे 11. तर त्याचा न्यूट्रॉन, त्याच्यात किती न्यूट्रॉन आहे कसं काय निघेल? सिम्पल आहे, ॲटॉमिक मासचा फॉर्म्युला आपण वापरू, है ना. मग फॉर्म्युला वापरल्यानंतर ॲटॉमिक मास वजा नंबर ऑफ प्रोटॉन जर केलं तर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या मिळेल. मास आहे 23, ॲटॉमिक नंबर आहे 11, म्हणून 23 वजा 11 म्हणजे सोडियममध्ये 12 न्यूट्रॉन्स आहेत. मास नंबर डायरेक्ट इंडिकेट होत आहे, 14 आहे कार्बनचं, आणि प्रोटॉनची संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर, आणि ॲटॉमिक नंबर क्लोरीनचा आहे 17. ठीक आहे.
अशा प्रकारे आपण हा एक्सरसाइज संपवलेला आहे. थँक्स फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.